डिजिटल आणि मार्केटिंग हे जगाच्या अंतापर्यंत आता राहणार आहे. तुम्ही आत्ता जेवढा इंटरनेट वापरता म्हणजे दिवसाला तुम्ही जो काही इंटरनेट वापरता हे वाढतच जाणार आहे. आता तुम्ही जितके वेळा दुकानात जाता ह्याच्या पुढे हे प्रमाण कमीच होणार आहे. ते लहान मुलं तुम्ही बघितलं असेल ना, ती गाडी मागे ओढतात आणि मग ती पुढे जाते. आता ते मागे ओढणं हे म्हणजे मार्केटिंग आहे. राईट. तुम्ही 4 गोष्टी पहिल्यांदा मागे या. आधी स्वतःचा व्यवसाय समजून घ्या, स्वतःचं प्रॉडक्ट समजून घ्या, स्टार्ट फ्रॉम बेसिक. तिथपासून तर ती गाडी मागे ओढली तर ती नरकत पुढे जाईल. पण त्या पुढे जायच्या घाईमध्ये हे मला मागे नाही जायचं. योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य प्रॉडक्ट, योग्य माणसाला योग्य किमतीत विकणं म्हणजे डिजिटल मार्केटिंग. काही मी हेही तितकंच प्रांजळपणे कबूल करतो की जितकं आपण कौतुक करतो डिजिटल मार्केटिंगचं, तितकंच पद्धतीने जोरजोरात फसलेले व्यवसायही आहेत डिजिटलमुळे. मॉन्टेसरी शाळाची मी जाहिरात करतोय, मला आजी आजोबांना ती ॲड नाही दाखवायची, तर मी पेपरमध्ये असं नाही करू शकतो ज्यांची पोरं नाही त्यांनी ही जाहिरात बघू नका, ते मी नाही करू शकत. अगदी खरं आहे. पण हे साधन किंवा ही ॲबिलिटी आता मला डिजिटलमध्ये आहे ना. भारतातल्या 90% जास्त लोकांना एक सायकोलॉजिकली प्रूव्हन डिसऑर्डर आहे सध्या. त्यात तरुण आणि स्त्रिया यांचा आकडा जास्त आहे. त्याचं नाव आहे रोपो, ROPO. म्हणजे काय? रिसर्च ऑनलाईन परचेस ऑफ लाईफ. की तुम्ही कुठलीही गोष्ट विकत घ्यायच्या आधी आता रिसर्च ऑनलाईन करता. काड्यापेटीची काडी असू दे किंवा 4 चाकी गाडी असू दे, तुम्ही जर विक्रेते असाल, व्यावसायिक असाल, तर तुम्हाला एक कौशल्य शिकणं अनिवार्य आहे आणि ते म्हणजे डिजिटल मार्केटिंग. समजा तुम्ही विक्रेते किंवा व्यावसायिक जरी नसाल, पण तुम्ही नोकरदार असाल, तर तुमच्या क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी डिजिटल मार्केटिंगची कौशल्य तुमच्याकडे असणं हे सुद्धा अनिवार्य आहे. मंडळी, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टमुळं संबंध जगच आता एक डिजिटल मार्केट झालं आहे आणि सोशल मीडिया, मग इन्स्टा, फेसबुक काहीही असो, ते फक्त मित्रमंडळींशी संवाद साधण्याचं माध्यम नाही आहे, तर नेटवर्किंगचं आणि मार्केटिंगचं एक फार मोठं साधन आहे. आज आपण बोलणार आहोत 21व्या शतकातल्या एका अशा साधनाविषयी, एका अशा मार्केटिंग तंत्राविषयी जे टाळणं कुणालाही कठीणच नाही तर अशक्य आहे. ते म्हणजे डिजिटल मार्केटिंग. आणि या क्षेत्रातले तज्ज्ञ डॉक्टर अमेय पांगारकर आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी बुक विश्वच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. डॉक्टर अमेय, मी आपलं मनापासून स्वागत करतो. डॉक्टर अमेय पांगारकर यांचा तसा दीर्घ परिचय अगदी थोडक्यात सांगायचा म्हणजे डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रामध्ये आणि AI टूल्सच्या क्षेत्रामध्ये 12 वर्षांपेक्षा अधिक असा त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. वेगवेगळ्या संस्थांना, कंपन्यांना ते या क्षेत्रामध्ये कन्सल्टन्सी म्हणजे सल्ला सुविधा पुरवत असतात आणि डिजिटल मार्केटिंग या विषयामध्ये त्यांनी डॉक्टरेट मिळवलेली आहे. AIच्या बटव्यातून आणि सहज सोपं डिजिटल मार्केटिंग या 2 पुस्तकांचे ते लेखक आहेत. डॉक्टर अमेय, मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. थँक्यू. आणि आपण खरं तर इंजिनियर आहात, तरीही या क्षेत्रामध्ये म्हणजे मार्केटिंगच्या आणि तेही डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रामध्ये आपला इतका प्रदीर्घ प्रवास आणि अनुभव आहे. सुरुवात नेमकी आपली कशी झाली या क्षेत्रात? कोविडपर्यंत हे कोणाला म्हणजे मला स्वतःलाही वाटलं नव्हतं की आयुष्यभर हे करू शकेल. कारण तोपर्यंत डिजिटल करतो, अरे नाही काही गरज नाही. माझ्यासाठी कोविड वॉज अ ब्लेसिंग इन डिस्गाईज. माझ्यासाठी ते खूप मोठं वरदान होतं. बरं. कारण त्यामुळे लोकांना या क्षेत्राबद्दलचं आकर्षण म्हणूयात, याची ओढ ही वाढली. लोकांना सडनली असं झालं की अरे मग माझा कुठला काय व्यवसाय असेल ना, मला हे पण लागणार आहे. अगदीच. मग तो एक टर्निंग फेज सारखी खूप मोठी झाली की त्याच्यात मग आम्ही त्याच्या आधी जेव्हा लोकांकडे जायचो की अरे हे काय करतो बघा बघा बघा, तेव्हा आमच्यासाठी बंद दरवाजे होते. हो. कोविड नंतर अचानक ती लोकच बोलवायला लागली, अरे तू आला होतास एकदा परत येऊन सांग बरं काय करतोस. त्याच आसपासच्या काळात मग माझी डॉक्टरेट झाली डिजिटलमधली. मग बऱ्याच गोष्टी, मग गुगलबरोबर मी तेव्हा काही कामं करत होतो, तेव्हा त्याच्याबरोबर 1-2 गोष्टी करताना हे जनरेटिव्ह AI नावाची एक गोष्ट काहीतरी येणार आहे ही गोष्टीचा अंदाज आला आणि मग हे सगळं चालू होतं. डिजिटल मार्केटिंग हा म्हणजे खूप परवलीचा शब्द झाला आजच्या काळामध्ये आणि सगळे म्हणतात की डिजिटल मार्केटिंग खूप महत्त्वाचं आहे किंवा ते मस्ट आहे. डिजिटल मार्केटिंग म्हणजे नेमकं काय, याविषयी पहिला काय सांगाल? आणि आजच्या काळामध्ये ते टाळता येण्यासारखं आहे का? त्याचं काय महत्त्व आहे? वा फार महत्त्वाचा आणि थोडासा सखोल प्रश्न विचार. शक्य मी प्रयत्न करतो त्याचं उत्तर देण्याचं. अगदी दुजबी पहिलं उत्तर म्हणजे डेफिनेशन म्हणून द्यायचं झालं तर इंटरनेटचा वापर करून केलेलं मार्केटिंग. अच्छा. हे अगदी ढोबळमानाने देतात. पण गंमत काय ना, ही जेव्हा मी ओळ सांगतो की इंटरनेटचा वापर करून गेलेलं मार्केटिंग, यामधलं लोकांना आकर्षण इंटरनेट किंवा त्या डिजिटलकडे जास्त जातं. बरोबर. पण तेव्हा विसरून जातो की हे मार्केटिंग आहे. राईट. त्यामुळे
माझ्यासाठी तुम्ही विचारलं मी थोडंसं अजून त्याचं हे करतो, पण एक सोप्या भाषेत माझी जर तुम्ही विचारलं तर डिजिटल मार्केटिंग हे आर्ट पण आहे, सायन्स पण आहे आणि कॉमर्स पण आहे. बरं. या तिन्ही गोष्टी याच्यात आहेत. आर्ट, सायन्स, कॉमर्स. कारण तुम्हाला वैविध्य जपावं लागतं जे आर्ट्सनी येतं. बरं, याचा एक स्वतःचा अल्गोरिदम आहे जो सायंटिफिक आहे, तो कळावा लागतो. आणि याचं एक स्वतःचं वेगळं गणित आहे की मी किती रुपये घेतले तर काय होतं, किती घातले तर काय होणार नाही, बरं कुठे कशाला किती घालावे, हे तिन्ही जर बाजू ह्याच्या जर कळाल्या तर आपल्याला काहीतरी कळू शकतं. बरं. त्यामुळे योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य प्रॉडक्ट, योग्य माणसाला योग्य किमतीत विकणं म्हणजे डिजिटल मार्केटिंग. हे 5 योग्य फार महत्त्वाचं. वा, म्हणजे मला हे डिजिटल मार्केटिंगमुळे मिळालेलं काय म्हणूयात एक साधन आहे. आता मला हव्या त्या माणसाला माझं प्रॉडक्ट दाखवता येतं, जाहिरात करता येतं, जे अनफॉर्च्युनेटली मला होर्डिंगमध्ये नाही करता येत. मला ती अनफॉर्च्युनेटली पेपर ॲडला नाही करता येत. माझी समजा जर मॉन्टेसरी शाळेची मी जाहिरात करतोय, मला आजी आजोबांना ती ॲड नाही दाखवायची, तर मी पेपरमध्ये असं नाही करू शकतो ज्यांची पोरं नाही त्यांनी जाहिरात बघू नका, ते मी नाही करू शकत. अगदी खरं आहे. पण हे साधन किंवा ही ॲबिलिटी आता मला डिजिटलमध्ये आहे ना. मी ॲज अ विक्रेता हे ठरवू शकतो किंवा मी हे लोकांपुढे दाखवू शकतो की ज्यांना याच्यात गरज आहे त्यांनाच दाखवा. बरोबर. म्हणजे योग्य माणसं हे जे मग टार्गेटेड त्याचा ग्राह्य टार्गेटेड. दुसरं मी म्हटलं की योग्य वेळी. योग्य वेळी म्हणजे काय की आत्ता या माणसाला ह्याची गरज आहे का तरच दाखवा, तर त्याची शक्यता विकत घेण्याची जास्त आहे. बरोबर. म्हणजे काय, तुम्ही आत्ता गुगलवर टाकलं की बाबा मला 3 फेज मोटर घ्यायची आहे, तरच मला 3 फेज मोटरची जाहिरात दिसते. हो, हे बाकी कुठल्याच मीडियममध्ये नाही आहे. राईट. तुम्ही असं पेपरवर उघडताना असं मनात विचार करता का आज मला टी व्हीची जाहिरात बघायची आहे, मग टी व्हीची ॲड नाही दिसत. तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट मात्र पण डिजिटलच्या परिघात तुम्ही जेव्हा कॉन्शियसली असू देत किंवा सबकॉन्शियसली असू देत, जेव्हा तुम्ही ती गोष्ट शेअर करता तेव्हा तुम्हाला त्यांच्या जाहिराती दिसायला लागतात. योग्य वेळी, योग्य ठिकाणी म्हणजे काय, मी आत्ता कुठे आहे, मला आज पुण्यात समजा त्यांनी आत्ता वावरतोय, कर्वे रोडला वावरतोय, तर मला अकोल्यातली जाहिरात दिसून उपयोग नाही आहे. मला अशा कुठल्या तरी ठिकाणाची जाहिरात दिसायला हवी जिथे मी जाऊन वस्तू घेऊ शकतो आणि तीही अशा कॉन्टेक्स्टमधली दिसायला हवी की मला ऑडीची जाहिरात दिसून उपयोग नाही. मी कदाचित आत्ता एक ऑडी कार नाही घेणार, पण मला अशीच दिसायला हवी की ज्याची माझी पेईंग कपॅसिटी आहे. करेक्ट. योग्य ठिकाण, योग्य प्रॉडक्ट. मी तुम्हाला साड्यांची जाहिरात दाखवून उपयोग नाही, मी तुम्ही घेत असाल नाही याच्यातला भाग नाही, पण माझं म्हणणं आहे की तुम्हाला ती जाहिरात दाखवून उपयोग नाही. मग तुम्हाला कुठलं प्रॉडक्ट कधी गरज पडू शकते ह्याचा विचार सर्वांकिष्ट झाला आणि मग तुम्हाला त्याची जाहिरात तुम्हाला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टींचा विचार करत जर दिसली तर पुन्हा शक्यता ह्याची खूप जास्त वाढते. बरोबर. आणि हा सगळा डेटा आता डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्म्सवर मुबलक प्रमाणात आहे. त्याच्यानंतर आपण थोड्याने बोलूयात डेटा आणि याबद्दल. पण मला कोणाला जर विकायचं असेल काही तर या सगळ्या गोष्टींचा उपयोग फार लागतो. मी बऱ्याच ठिकाणी जेव्हा कॉलेजेसमध्ये शिकवतो हा विषय किंवा जाऊन सेशन्स घेतो तेव्हा मी 2 वाक्य खूप माझी फेमस आहेत की मार्केटिंग इज नो लॉंगर अबाउट द प्रॉडक्ट्स यू सेल बट द स्टोरीज यू टेल. स्टोरीज यू टेल. प्रॉडक्ट तुम्ही काही विका, तुमची काय गोष्ट सांगताय, ती गोष्ट किती लोकांच्या मनात रुजतीये, ती गोष्ट लोकांना किती खरी वाटते, कन्व्हिन्स किती होतीये, ती खूप महत्त्वाची आहे. तर दुसरं एक वाक्य असं की इफ यू आर सेलिंग अ पेन टू अ रमेश, आधी कसं असायचं, तुम्हाला मार्केटिंगमध्ये करायचं आहे, सेल्स करायचं, तुम्हाला त्या पेनाबद्दलची माहिती खूप लागायची. आता पेनाबद्दलची तुम्हाला माहिती पाहिजेच पाहिजे, पण तुम्हाला रमेशही माहिती पाहिजे. हा खूप मोठा फरक झाला आधी. म्हणजे परत म्हणजे हा कुठे फरक दिसतो, मला एखादं नवीन प्रॉडक्ट आलं आहे, नवीन काहीही आलं तर आधी काय असायचं, त्याचं होल्डिंग लाव जगात सगळ्याला कळू देतो, त्याचा ढोल प्रत्येकासमोर वाजवू देतो. आता उपयोग नाही ना, मला आता हे बघायला पाहिजे की ते कोण विकत घेईल, त्याच्यासाठी पैसे कोण खर्च करेल, त्यामुळे मला तो रमेशही कळला पाहिजे. बरोबर. मग ते रमेश कळून घेण्यासाठी अनफॉर्च्युनेटली ट्रेडिशनल मार्केटिंगमध्ये दुसरं काही नाही आहे की जिथेही कळू शकत नाही. इथे मला प्रत्येक गोष्ट मोजता येते. माझी नुसती एखादी सोशल मीडियावर पोस्ट केली, ती किती जणांनी बघितली, कुठल्या वयोगटातल्या लोकांनी बघितली, कुठल्या शहरातल्या लोकांनी बघितली, कुठल्या डिव्हाइसवर बघितली, अशा अनेक गोष्टी मला कळतात. मग त्याच्यावरनं मला या लोकांपर्यंतच पोचायचं आहे का, किंवा माझा टार्गेट ऑडियन्स वेगळा आहे, माझे युजर्स वेगळे आहेत,
मग त्या लोकांपर्यंत पोचा. सो इव्हेंच्युअली ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ जर आपण घेतला, आपण थोडासा मानसिकतेकडे जर गेलो तर आपण मार्केटिंग का करतो? व्यवसाय वृद्धीसाठी. बरोबर. माझा व्यवसाय आज जो काय करतो तो वाढावा. मग याला मी रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणतो, की मी जर 2 रुपयाची जाहिरात करतो तर मला 5 रुपये पाहिजे. पण मी 2 रुपयाची जाहिरात करतो त्यातनं 5 रुपये मिळतात की नाही हे मोजायला पण काय आहे माझ्याकडे, जे डिजिटलनी दिलं आहे. स्वतः डिजिटल ह्या सगळ्या ह्याच्यात आम्ही परफॉर्मन्स बेस्ड मार्केटिंग नावाचा एक अजून एक नवीन शब्द आता मोठा होतो आहे, की मी जे काय ॲड्स करतो त्याचा परफॉर्मन्स पण मला मोजता येत. त्या गोष्टींनी काय होतं आहे, सो हे सगळी मोजमाप करून मला माझे कॅम्पेन्स बरे करता येत आहे. बरोबर. अजूनच त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टींचा दुसरा एक फायदा कसा होतो, तुम्ही एक पेपरला ॲड सोडलीत, तुम्ही आदल्या दिवशी समजा ती ॲड दिलीत, सकाळी सकाळी ती प्रिंट होऊन लोकांच्या घरी गेली, 5-5:30 वाजता लोकांच्या घरी पेपर पडले, 7 वाजता तुम्हाला असं वाटलं की अरे नाही याच्यातनं मला त्या माणसाच्या जी हा माणसाचा फोटो वापरायचा आहे, तुम्हाला मजकूर काही बदलायचं आहे, काहीतरी चुकीची टाईप झाली, तुम्हाला नाही नेत करता, इथे मला बदलत आहेत. आता आपण इथे जवळपास आता एक 6-7 जण इथे बसलो. आता माझ्याकडे ही संधी आहे की पुढच्या 15-1 सेकंदात तुमची सोशल मीडियावरची नुसती पेजेस जरी मला माहिती असतील तरी एकच प्रॉडक्ट या सगळ्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने मार्केटिंग करता येईल, ही संधी आहे. बरोबर. सो पर्सनलायझेशन हा जो प्रकार आहे ना, तो थोडासा कळीचा झाला आहे आणि त्याच्यामुळे डिजिटल मार्केटिंगला मिळणारं महत्त्व हे आता या काळात वाढलं आहे. वा. तुम्ही खूप साऱ्या संज्ञा वापरल्यात बोलताना, त्यातली एक होती अल्गोरिदम. आणि तो एक कळीचा शब्द झालेला आहे. अल्गोरिदम आहे. SEO हा सुद्धा म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन हा एक प्रकार आपण ऐकत असते. तर डिजिटल मार्केटिंगचे हे काही टूल्स आहेत, काय प्रिन्सिपल्स आहेत, म्हणजे डिजिटल मार्केटिंग नेमकं कशा प्रकारे काम करतं, अल्गोरिदम नेमका कशा प्रकारे काम करतो आणि कशा प्रकारे नेमकं ग्राहकाला टार्गेट केलं जातं, काय सांगाल? प्रत्येक प्लॅटफॉर्मचे हे वेगवेगळे आहेत. अल्गोरिदम म्हणजे सोप्या भाषेत आपण नियम म्हणूयात. तुम्ही कुठलीही गोष्ट करताना काहीतरी एक नियम वापरता, नियमांचा संच असा एक. तुम्ही गाडी चालवताना आपण नियम काही फॉलो करतो आणि करावेत अशी अपेक्षा असते, की काय सिग्नल दिसला, लाल सिग्नल दिसला की थांबा, हिरवा दिसला की जा, 100च्या वरती स्पीड नेऊ नका, असे नियम आहे. ते नियम आपण पाळले तर सगळं बरोबर असतं. बरोबर. तसं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्ट करण्याच्या काही एक प्रकारच्या पद्धती आहेत. त्या पद्धतींना आता अल्गोरिदम किंवा हे नियम या क्षेत्रात का जास्त महत्त्वाचे झाले, कारण मी जेव्हा फेसबुकशी काही करतो आहे किंवा मी गुगलवर काही गोष्टी करतो आहे तर मी इव्हेंच्युअली मशीन्सशी इंटरॅक्ट करतो आहे. तिथे माणसं नाही आहेत ना. अच्छा आज मी काळा शर्ट घातला का, त्याला ही जाहिरात दाखवा. तिथे मी माणूस नाही ना बसला. अच्छा आज चेतन सरांचा वाढदिवस आहे का, त्यांना हा ईमेल पाठवा. तुम्हाला येतात ईमेल तुमच्या वाढदिवसाला बरेच, पण अनफॉर्च्युनेटली कुठला माणूस तो नाही पाठवत आहे. बरोबर. तर मी जेव्हा या मशीन्सशी डील करतो आहे तर माणसांपेक्षा मशीन्स अनफॉर्च्युनेटली जास्त नियम पाळतात. त्यामुळे मला त्या मानसिकतेनी गोष्टी माझ्या करायला लागतात. बरोबर. मग त्या पद्धतीने जर त्या झाल्या तर अर्थात त्याचे रिझल्ट्स खूप बरेच. त्या पद्धतीने नाही झाल्या तर त्या तितक्या पद्धतीने होत नाहीत. बरोबर. आता पुन्हा एक कसं आहे, थोडं बबल झाल्यासारखं कसं आहे की हातात फोन आल्यामुळे प्रत्येकजण फोटोग्राफर होत नाही. तसं हातात इंटरनेट आल्यामुळे किंवा मी सोशल मीडियावर आहे म्हणजे मी डिजिटल मार्केटर झालो असंही होत नाही. मग काय बाबा, मग ते काय पडत शिका अशा पद्धतीचं जे आहे त्या ह्याच्यात मुळे होत बऱ्याच गोष्टी कळायला लागतात की अच्छा हे असं केलं की असं होतं. फक्त या सगळ्याकडे डोळेसपणे आपण बघतोय का, या सगळ्याकडे त्या अनुभवातनं शिकतोय का, की एखादी गोष्ट मला आत्ताच अशी का घडली. आणि आधी मी खूप वेळा हे उदाहरण दिलं आहे, पुन्हा सांगतो की मी माझ्याच घरी असताना माझ्याकडे 2 लॅपटॉप्स आहेत. एका लॅपटॉपवरनं मी माझं नेहमीचं जे काय लिखाण माझं कन्सल्टन्सीची कामं त्याच्यावर करतो. दुसरा लॅपटॉप आहे तो ज्याच्यावरती माझं होम थिएटर वगैरे गोष्टी कनेक्टेड आहेत. सेम वायफाय, सेम इंटरनेट कनेक्शन, सेम जीमेल अकाउंट माझं दोन्ही ठिकाणी. मी एका दिवशी संध्याकाळी एलियन हा शब्द टाईप केला, ALIEN. तर मला एका कॉम्प्युटरवर रिझल्ट पहिला आला की एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल लाईफबद्दलची माहिती, परग्रहावरच्या लोकांची माहिती. तर अंगात खास या एका कारणाने मी म्हटलं की इथे टाईप केलं तर काय येतं. आता साधारण थेरॉटिकल विचार केल्यावर माझं झालं की नाही, कदाचित इथे मला एका वेबसाईटचं आर्टिकल, इथे दुसऱ्या वेबसाईटचं आर्टिकल यावं. तिथे जेव्हा मी एलियन हा शब्द टाईप केला तर मला 77 साली आलेली एका ॲनिमेशन एलियन नावाच्या फिल्मची लिंक दिसली. बरं. जो होम थिएटरला कनेक्टेड होता. आता गंमत काय झाली की त्यांनी माझ्या कंटेंटचा कॉन्टेक्स्ट पण समजला. हो.
म्हणजे त्या PC मध्ये काहीतरी असं होतं की अच्छा आम्ही आता इथे बघतोय का, इथे तो जनरली व्हिडिओज बघतो, त्याला व्हिडिओज दाखवा. मी नाही सांगितलं त्याला. बरोबर. कळणं आता ह्या गोष्टी आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या आयुष्यात बऱ्याच घडतात, पण ह्याच्याकडे तितके डोळसपणे जर तुम्ही बघितलं तर मग ह्यातली मजा, मग त्यातलं शास्त्र आणि मग त्या नियम हे कळण्याची ती पातळी होते. आणि खरं तर यासाठीच म्हणून मी हे आत्ता पुस्तक जे आता आणतोय, जे सहज सोपे डिजिटल मार्केटिंग, ह्याचं प्रयोजनच ते होतं की महाराष्ट्रातल्या अगदी प्रत्येका माणसाला याची आता गरज निर्माण झालेलीच आहे, त्याच्याबद्दल होतं आपण बोलू परत, तर त्यांना हे कमीत कमी कळावं की हे काय आहे आणि त्यांनी ते वापरून बघावं. अगदी याच्यासाठीच हे आहे. भारतातले जे व्यावसायिक डिजिटल मार्केटिंगचा उपयोग करतात, तर त्यात तुम्हाला असे काय लूपहोल्स दिसत आहेत, म्हणजे काय कुठे ते चुकत आहेत? कारण बऱ्याचदा मी काय पाहतो, छोटे जे व्यावसायिक काही मित्र आहेत की सरसकट एक स्पॉन्सर्ड पेज तयार करायचं आणि दॅट इज कॉल्ड ॲज डिजिटल मार्केटिंग. पुन्हा मी परत ते झालं, मी पहिलं वाक्य जे तुम्हाला म्हणलं ना की ही सगळी म्हणजे मी जमात हा शब्द थोडासा इथे वापरीन, ही सगळी जनता काहीतरी एक पेज केलं, एखादी जाहिरात लावली म्हणजे डिजिटल मार्केटिंग झालं. हो, आणि त्यामुळे बूस्ट करत राहणार किंवा वेबसाईट बनवली डिजिटल झालं. पण दरवेळी मी बऱ्याच जणांना हे सांगतो की तुम्ही त्यातलं फक्त डिजिटल बघताय, अहो मार्केटिंग कुठे त्याच्या, ती बाजूच विसरून जातात. बरोबर. आणि ती जवळपास 50% ना. बरं 2 शब्द आहेत, डिजिटल आणि मार्केटिंग येते, फक्त डिजिटल नाही येते. अगदीच. ही मार्केटिंग ही गोष्ट जर तुम्ही विसरत चाललात किंवा त्याच्याकडे तुम्ही जर लक्षच दिलं नाही तर मग हे नाही होणार. हे साधन आहे, डिजिटल हा एक प्लॅटफॉर्म आहे, तुम्हाला करायचं मार्केटिंगच आहे ना. बरोबर. पण मार्केटिंगच जर कळत नसेल, बरं तुम्ही बऱ्याचशा व्यावसायिकांची जेव्हा चर्चा होतात वेगवेगळ्या, त्यांना म्हणतात की तुमचं प्रॉडक्ट मला सांगा, तर मला बऱ्याच ठिकाणी जाणार की त्यांना स्वतःचंच प्रॉडक्ट सांगता येत नाही. मग हा भोपू जर असेल, हा जर तो भोंगा आहे, तर तुमच्याकडे काही नाही तर ते फक्त तेवढंच पुढे आरडाओरडा करणार आहे. तुमच्याकडे चांगलं काही असेल तर ते अजून चांगलं काहीतरी ॲम्प्लिफाय करणार आहे. अगदी खरं आहे. तुम्ही काय त्याला प्रोव्हाइड करताय, या प्लॅटफॉर्मला तुम्ही काय देताय, तुम्ही किती क्रिएटिव्हली देताय, हे आहेच ना. म्हणजे मग दिवसाला 1 पोस्ट करू का 15 पोस्ट करू, काही फरक नाही पडत. बरोबर. तुम्ही महिन्याला 1 करा, काही हरकत नाही, पण ती तितकी अर्थपूर्ण आहे का? एक्झॅक्टली. हे एक गोष्ट आहे. त्यामुळे त्यातलं मी कायम या मताचं आहे की आज डिजिटल चाललंय, अजून 2 वर्षांनी कदाचित मेटावर्स नावाची एक गोष्ट येते, त्याच्यानंतर अजून 4 गोष्टी येत आहेत. मग तुम्ही का परत बदलणार का? जगाच्या अंतापर्यंत आता कम्प्युटर्स आणि इंटरनेट राहणार आहे अर्थात, त्यामुळे डिजिटल हे जगाच्या अंतापर्यंत राहणार आहे. मार्केटिंग आपल्या अनेक शेकडो वर्षांपासून होतं आणि पुढचे शेकडो वर्ष राहणार आहे. मग मला आधी मार्केटिंग कळू देत. बरोबर. ते जर कळालं तर आज डिजिटल करता येईल, अजून 10 गोष्टी करता येईल. बरोबर. तिथे मला लागणारा प्रॉब्लेम लूपहोल म्हणून जातो काय, तो तिथे आहे. तो लूपहोल मार्केटिंगच्या बेसिक प्रिन्सिपलकडे दुर्लक्ष होतं असं तुम्हाला म्हणायचं आहे. हो, आणि तो लूपहोल नाही, ती दरी आहे, तो खड्डा बिड्डा नाही, दरी आहे ती दरी. हो, कारण मी आता सांगता म्हणलं ना की आपलाही हा व्हिडिओ आहे, हा याचा एक टार्गेट ऑडियन्स आहे. त्या लोकांपर्यंत जर हा पोचला व्हिडिओ तर ह्याची जी काय वाढ आहे ही दणदणीत पद्धतीने. बरोबर. पण त्या लोकांपर्यंत पोचण्यासाठी म्हणून तुम्ही बरोबर या व्हिडिओतले काही गोष्टी काढता, ते रील म्हणून टाकता, यातले काही गोष्टी काढता, ते तुम्ही थंबनेलला घेता. मग ते करताना तुम्ही जे करताय ते डिजिटल नाही आहे, ते मार्केटिंग आहे. अँड दॅट इज थिंकिंग. तो विचार चाली पडतो. बरोबर. ही साधनं आहेतच. मी मग फेसबुक करतो का, इन्स्टा करतो का, यूट्यूब करतो का, SEO करतो, हे आहेच आहे, ते लागणारच आहे. मी अजिबात म्हणत नाही की त्याच्याकडे दुर्लक्ष करा, ते गरजेचंच आहे, पण ते सॉफ्टवेअर आहे. तुमचं मेन मेंदू जो आहे तो जर तुम्ही कमी पडलात तर इथे काहीच होणार नाही. आपण अल्गोरिदम विषयी बोललो, त्याचा दुसरा शब्द होता, एक टर्म होती ती म्हणजे SEO, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. त्याविषयी काय सांगणार? साधी गोष्ट पडत की जर गुगलला गेलो आणि मी काहीतरी टाईप केलं, जसं मी मगाशी एलियनचं उदाहरण दिलं किंवा काहीही टाईप केलं, तर मला जे काही रिझल्ट्स दिसतात हे दिसतात, ह्याचं कारण किंवा याचा रिझन हे SEO आहे, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. तर परत काय की मला काही विकत घ्यायचं आहे किंवा मला कुठलीही माहिती हवी आहे, तर मी ॲज अ युजर मी जाऊन सर्च करणार आहे. हे सगळे जे सर्च इंजिन्स आहेत, गुगल म्हणा किंवा यूट्यूब म्हणा, हे अनेक सर्च इंजिन्स, बरं, त्यांच्याकडे ही माहिती आहे, ही माहिती हे मला देणार आहे. अच्छा, मग माझ्यासाठी कुठली माहिती त्या क्षणी गरजेची, परत योग्य वेळी योग्य माणूस, हे सगळं सगळंच. म्हणजे इथे पण म्हणजे तुम्ही जर सर्च केलं किंवा तुम्हाला एखादी माहिती हवी आहे आणि तीच माहिती मी शोधण्याचा प्रयत्न केला, तर ही शक्यता नाकारता येत नाही आज की तुम्हाला वेगळी वेबसाईट दिसेल, मला वेगळी वेबसाईट दिसेल. बरं का? तर माझी आजवरची हिस्ट्री, माझ्या आजवरचा आवड निवड ही गुगलला माहिती आहे. म्हणजे मला व्हिडिओज जास्त आवडतात का ब्लॉग्स जास्त आवडतात,
तुम्हाला अमुक एका पद्धतीने लिहिलेला कंटेंट जास्त आवडतो का दुसऱ्या पद्धतीने लिहिलेला कंटेंट आवडतो. ह्या सगळ्या अशा अनेक गोष्टींचा विचार करून गुगल ॲज अ प्लॅटफॉर्म किंवा कुठलाही सर्च इंजिन ॲज अ प्लॅटफॉर्म तुम्हाला हवी असलेली माहिती कुठल्या प्लॅटफॉर्मवर चटकन मिळेल हा विचार करून ती तुमच्यापर्यंत पोहोचवतं. अच्छा. आता मग ही त्याची तांत्रिक बाजू झाली. व्यावसायिकांसाठी किंवा मार्केटिंगसाठी याचा काय फायदा? जेव्हा मी एखादा युजर एखादी माहिती शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मी सोडून अजून 100 जण आहेत जे ते गोष्ट देतात, मी एकटाच ती देत नाही. बरोबर. आता डिजिटलच्या जगात मी त्या शहरात नसेल तरी मी इथे बसून कोणालाही कुठली गोष्ट विकू शकतो, ऑनलाईन पाठवू शकतो. बरोबर. त्यामुळे मला जर एखादी गोष्ट प्रोडक्ट किंवा एखादी सर्व्हिस हवी असेल तर सेलर्स म्हणून माझ्याकडे जे काही कॉम्पिटिटर्स आहेत त्या प्रत्येकाला पहिल्याच पेजवर यायचं आहे गुगलच्या. बरोबर. मग त्याच्यासाठी म्हणून जे काही एफर्ट्स केले जातात ते सर्च इंजिन SEO. बरं. मग काय हे एफर्ट्स म्हणजे काय की बाबा मी काय शोधीन ॲज अ युजर, मी काय शोधीन हे समजून घेणं. त्यातले कीवर्ड्स मला वाटतं तेच कीवर्ड झालं. बरोबर. की मी काय शोधीन हे समजून घेणं. आता आपण एक उदाहरण घेऊया. तुम्हाला मोबाईल फोन घ्यायचा तर तुम्ही आजकाल डायरेक्ट मोबाईल फोन द्या असं म्हणून सर्च करत नाही. मग तुम्ही हजारो गोष्टी विचारता किंवा त्याचा कॅमेरा पाहिजे चांगला, त्याचा हे जास्त पाहिजे, त्याचं ते पाहिजे. काही जण पैशांवरनं शोधतील की 25,000च्या खालचा कॅमेरा दे, बजेट. काही जण देतील की फीचर्सवरनं शोधतील, काही जण ब्रँड्सवरनं शोधतील, काही जण अजून 10 गोष्टी बरोबर. मग मला जर आता मोबाईल विकायचा असेल तर मला या अशा सगळ्या शब्दांची यादी करायला लागेल. हो. जी जवळपास हजारात जाईल. मग त्या सगळ्या यादी केलेले शब्द ज्याला तुम्ही कीवर्ड शब्द वापरला हे माझ्या वेबसाईटवर आहेत का तरच त्या प्लॅटफॉर्मला कळेल ना. बरोबर. मग ते जर कळाले तर मी एलिजिबल झालो माझं प्रॉडक्ट दाखवायला. करेक्ट. ही पहिली पायरी. दुसरी पायरी काय की माझ्यासारखे करणारे जगात 1000 जण आहेत. हो. मग आम्ही त्याला कॉम्पिटिटिव्ह रिसर्च मिळतो की ते काय करतायत, मग त्यांच्यापेक्षा मी बरं करावं, मग ते सुधारा. बरं हे काय एक दिवस करून उपयोग नाही. मी आज कदाचित पहिला आलो, दुसऱ्या क्षणी दुसरं कोणतरी पहिलं येतं. मग हे सगळं सतत एव्हर गोईंग आहे. मग हे कंटिन्युअसली करत राहा जेणेकरून तुम्ही तुमचं स्थान या गुगलच्या पेजेसवरती वाढवत जा. बरोबर. मग याला दुसरा पर्याय आहे की ओके मला एवढं नाही करत बघायचं, माझ्याकडे पैसे, मग मी काय करतो गुगलवरच जाहिरात करा. तुम्ही काय आज बघितलं असेल कधी कधी तुम्ही एखादी गोष्ट सर्च केली की काही रिझल्टच्या आधी ॲडव्हर्टिजमेंट, स्पॉन्सर्ड किंवा AD असं लिहून येतं. त्या काय की गुगल तुम्हाला सांगतं की या जाहिराती आहेत, हे आपोआप आलेले नाही, मग याच्यासाठी तुम्ही पैसे द्या. मग तुम्ही जितके वेळ तुमचे पैसे मुरताय तितके वेळ तुम्ही दिसताय. तुमचं बजेट संपलं की दुसरं कोणतंच बहीण दिसतं. अच्छा. ही प्रत्येक चेन चालत राहते. पण ट्रॅडिशनल जे काही वेज होते आत्तापर्यंत, पारंपरिक ज्या काही जाहिरातीचे जे काही मार्ग होते त्या सगळ्याच्या मर्यादा या इथे गळून पडतात का डिजिटल मार्केटिंगमध्ये? पुन्हा थेरॉटिकली हो. बरं. थेरॉटिकली आहे का? डेफिनेटली आहे. पण कोण करतंय आणि कसं करतंय ह्याच्यावरची थिंकिंग प्रोसेस काय, मार्केटिंगचा पक आहे, तो मुद्दाच आहे. दुसरं मी अजिबात या मताचा नाही की आता ऑफलाईन बंद करा आणि फक्त ऑनलाईन करा. अच्छा. या मताचा मी अजिबातच नाही. म्हणजे मला समजा म्हणजे आपण आता पुस्तकांच्याच चॅनलवर बोलतो तर मी थोडंसं एक धाडसी वाक्य बोलतो की मला जर पुस्तक विकत घ्यायचं असेल तर मला पुस्तक विकत घेणं हा अनुभव आहे. हो. ही फक्त एक घटना नाही आहे. मग काय अनुभव काय काय तर मला तो वाज हवा आहे ना. मी एखाद्या पुस्तकाच्या दुकानात गेल्यानंतर ते जे काय सगळं विश्व दिसतं हा अनुभव मला हवा आहे ना. बरोबर. किंवा मला एखादी साडी विकत घ्यायची आहे तर मग आता हात लावून बघायला लागतं ना. हो. त्याच्याशिवाय मी नाही घेणार. हे असे अनेक गोष्टी आहेत की जिथे ऑनलाईन त्याच्या मर्यादा आहेत का? आहेत ना, ऑनलाईनच्या मर्यादा आहेत. पण ऑफलाईनच्या पेक्षा ह्याच्यापेक्षा जरा बऱ्या गोष्टी काय आहेत की आता माझा युजर आळशी झाला ना. ते चिकन म्हणजे आधी कोंबडी का आधी अंड असे म्हणणं होती तर ते डिजिटल झालं म्हणून तो आळशी झाला का, तो आळशी झाला डिजिटल आलं असं. पण आता तो जर आळशी झाला तर तो नाही होत त्याचा स्वतःचा बुक. म्हणजे ट्रॅफिकमधून पुस्तकाच्या दुकानात यायला वेळ नसेल पण तो ऑनलाईन ऑर्डर करू शकतो वगैरे. आता गंमत म्हणून तुम्ही आता हा विषय काढलात म्हणून भारतातल्या 90% जणांना कदाचित धक्का बसेल तुम्हाला ऐकून, भारतातल्या 90%हून जास्त लोकांना एक सायकोलॉजिकली प्रूव्हन डिसऑर्डर आहे सध्या. त्यात तरुण आणि स्त्रिया यांचा आकडा जास्त आहे. अच्छा. तो सायकोलॉजिकली प्रूव्हन डिसऑर्डर काय आहे त्याचं नाव आहे रोपो, ROPO, रोपो. हां म्हणजे काय, रिसर्च ऑनलाईन परचेस ऑफलाईन. की तुम्ही कुठलीही गोष्ट विकत घ्यायच्या आधी आता रिसर्च ऑनलाईन करता. बरं. आता मग ह्याचं तर पुन्हा मी म्हटलं तसं की हा डिसऑर्डर हे बट परचेस ऑफलाईन
किंवा ऑनलाईन जिथं कुठे अवेलेबल असेल तिथे. पण त्याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे की रिसर्च ऑनलाईन. आता म्हणजे काय झालं की मी तुम्हाला आता विचारलं मजेत की खायला काय आपण काहीतरी करूयात किंवा कुठेतरी खायला जाऊया. आधी काय व्हायचं की तुम्ही चटकन एखाद्या हॉटेलचं नाव सांगायचात किंवा तुम्ही चटकन फोन करून एका मित्राला विचारायचात. आता ते झोमॅटो किंवा स्विगी नावाचं ॲप ओपन करून त्याच्यावरती येतं अगदीच. किंवा कोणाचे तरी रिव्ह्यूज वाचून आपण करतो. हा जो मानतातला आपला विचार बदलला आहे किंवा विचार करण्याची पद्धत बदलली आहे, हे खूप मोठी गोष्ट चेंज झाला. ऑनलाईनमुळे गोष्टी बऱ्या झाल्यात का, सोयीस्कर झाल्यात का, चांगल्या झाल्यात का, बरीच उदाहरणं आहेत. पण ऑफलाईनची ही ताकद आहेच आहे. अगदीच. त्यामुळे स्पेसिफिकली भारतासारख्या ठिकाणी जर आपण म्हणजे टार्गेट मार्केट म्हणून बोलत असू आणि माझ्याकडे ऑफलाईन करता येऊ शकणारं बजेट असेल, तर मी बऱ्याचदा सांगतो की ऑफलाईन मल्टिप्लाइड बाय ऑनलाईन हे चांगलं मार्केटिंग आहे. आता मी मल्टिप्लाइड हा शब्द तिथे वापरतो, ॲडिशन म्हणत नाही. अच्छा. आपण 3री 4थीत गुणाकार शिकलो असतो. ऑफलाईन मल्टिप्लाइड बाय ऑनलाईन इज इक्वल टू सक्सेसफुल मार्केटिंग. तो मल्टिप्लाइड का, आपण 3री 4थीत गुणाकार शिकलो असतो. तर गुणाकार जेव्हा शिकलो तेव्हा साधी गोष्ट काय शिकवली आपल्याला गणिताच्या टीचरनी, की जर दोघांपैकी ज्याचा तुम्ही गुणाकार करता त्यातली एक गोष्ट जर 0 असेल तर दुसरी किती का चांगली असे ना, 0च मिळते टोटल. दुसरा नियम काय सांगितला की जर तुम्ही 2 गोष्टींचा गुणाकार करताय तर त्यातली एक गोष्ट जर निगेटिव्ह असेल, दुसरी किती का चांगली असे ना ती तितकीच निगेटिव्ह होते. त्यामुळे दोन्हीचा संयम, बॅलन्स आजच्या युगात कुठल्याही प्रॉडक्टनी ठेवणं हे त्याच्यासाठी गरजेचं आहे की ऑफलाईन मल्टिप्लाइड बाय ऑनलाईन हे सक्सेसफुल मार्केटिंग आहे. मग कुठल्या बिझनेसला ऑफलाईनची जास्त गरज आहे, काही ठिकाणी ऑफलाईनची थोडक्यात गरज आहे, काही ठिकाणी ऑनलाईन खूप जास्त गरज आहे. बरोबर. पण तिथेही त्यांना ऑफलाईन मी काहीच करत नाही असं म्हणून चालत नाही. तर हे हा बॅलन्स कोणाचा किती पाहिजे हे त्या व्यवसायानुसार, त्या मार्केट साईजनुसार, त्यांच्या किती ऑडियन्सपर्यंत ते जाऊ इच्छितात, जाऊ शकतात, या अनेक गोष्टींवरनं ते अवलंबून आहे. बरोबर. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल मार्केटिंग यांचा परस्पर संबंध नेमका काय? खूपच जास्त. मी मगाशी परत त्या उदाहरणाला जातो की जेव्हा मी म्हणालो की आज मला एखादं पेन रमेशला विकायचं तर मला रमेश माहिती पाहिजे. तर इमॅजिन करा 140 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या देशात मला जर एखादी गोष्ट विकायची तर 140 कोटी लोक मला माहिती असणं शक्यच नाही. हे ह्युमनलीच इम्पॉसिबल गोष्ट आहे. अगदीच. बरोबर. तर मार्केटिंगमध्ये कुणी कुठेही जरी शिकलं तर एक साधं STP नावाचं एक प्रिन्सिपल आहे. सेगमेंटेशन, टार्गेटिंग, पोझिशनिंग. मग तुम्ही काही विकत असताना पहिल्यांदा एक सेगमेंट बनवा लोकांचा, त्या सेगमेंटमधल्या लोकांना टार्गेट करा आणि त्या टार्गेट केलेल्या मार्केटमध्ये तुमचं प्रॉडक्ट त्यांच्या लक्षात राहील अशा पद्धतीने पोझिशन करा. सो STP नावाची एक पूर्वापार चालत आलेली मार्केटिंगमध्ये थेरी आहे. आता ह्या STPचं STP² व्हायची गरज आहे. जो नवीन जो P ॲडिशनल त्याच्यात होईल हा म्हणजे पर्सनलायझेशन. की मला एखादी गोष्ट आता जर तुम्हाला विकायची असेल तर मला तुमची मानसिकता समजून घेणं गरजेचं आहे, यांची मानसिकता समजून घेणं गरजेचं आहे, तिची मानसिकता समजून घेणं गरजेचं आहे. ही प्रत्येक जण वेगवेगळं आहे. तुम्हाला परिवाराची अभिरुची वेगळी आहे. बरोबर. फक्त अभिरुची नाही. बरं, तुम्हाला हिरवा आवडतो, त्यांना पिवळा आवडतो, यांना निळा आवडतो. आता तुम्हाला हिरव्या रंगात जर काहीतरी दिसलं तर तुम्ही 2 सेकंद जास्त थांबाल. हो, अर्थात. मग मी काय सगळ्या घराती हिरव्याच केल्या तर मग हे लोक नाही ना थांबणार. मग मला काय करायचं आहे, मला तुम्हाला जे दिसणार आहे ते तुमच्या आवडीचं दाखव, त्यांना त्यांच्या आवडीचं दाखव, त्यांना यांच्या आवडीचं दाखव. पर्सनलायझेशन. मग हे फक्त हे रंगांचं झालं, आवडीचं झालं. अजून पुढे जाऊन तुम्हाला विराट कोहली आवडतो, मला सचिन तेंडुलकर आवडतो, तुम्हाला AR रहमान आवडतो, मला जमजीत सिंग आवडतो. चुकीचं बरोबर हा भाग नाही, आवडी निवडचा भाग आहे. बरोबर. मग अशा गोष्टी वाढवत जाऊयात आपण. अच्छा. मग ह्या सगळ्या आवडीनिवडी, हा सगळा डेटा आता अवेलेबल आहे. कशावरनं आला वेगळे मुद्दे, पण हा माझ्याकडे डेटा अवेलेबल आहे. त्याचा वापर करून पुन्हा मार्केटिंग जर मी केला तो वापर करून तर ते अर्थपूर्ण. नुसतं जर मी हाच आनंदात आलो अरे केवढा डेटा आहे माझ्याकडे, डिजिटल आहे, काही घडत नाही. काही मी हेही तितकंच प्रांजळपणे कबूल करतो की जितकं आपण कौतुक करतो डिजिटल मार्केटिंगचं तितकंच पद्धतीने जोरजोरात फसलेले व्यवसायही आहेत डिजिटलमुळे. बरं.
हां, हेही ती पण ते डिजिटल मार्केटिंगमुळे फसलेले आहेत की ते त्या तंत्रातल्या लूपहोल्समुळे ते फसलेले? हा तीच मुद्दा परत तिथेच येतो. कारण आता त्या व्यावसायिकांची ही चूक आहे किंवा त्यांना जशी गप्पा मारणाऱ्या मार्केटियर्सची ही चूक आहे का कशाची चूक आहे हा वेगळा मुद्दा, कारण त्याला बऱ्याच गोष्टींचा अभ्यास लागेल. पण मुद्दा परत तिथे होतो की ह्या सगळ्या ह्याच्यात लोक हे विसरून जातात की आपण शेवटी मार्केटिंग करतो. डिजिटल हा धबधका त्याच्यामुळे काही वेगळा भैदीगंगा में हात धोलो सारखं नाही होणार. मला तुमचं कळालंय का? लोकांचा असं कुठेतरी समज किंवा एक गैरसमज झालाय का की अमुक एक पेज स्पॉन्सर करा, काहीतरी अमुक अशा प्रकारचं डिझाईन तयार करा आणि ते जास्तीत जास्त लोकांना दिसू दे म्हणजे आपलं प्रॉडक्ट विकलं जाईल, आपली सेवा जास्त विकली जाईल. तर हा एक रूढ समज किंवा गैरसमज झाल्याचं तुम्हाला वाटतं? ॲब्सोल्युटली. आणि साधी गोष्ट आहे, तुम्ही नाही ह्याची गंमत का होती म्हणजे त्याच्याकडे तितक्या पद्धतीने आणि तितक्या वेळ देऊन काम होत नाही. हा माझ्या ह्याच्यातले दुसरा एक थोडंसं मला तुम्हाला इंटरप्ट करायचं आहे की याच्यामध्ये बऱ्याचदा मी असंही पाहिलं आहे छोट्या व्यावसायिकांच्या बाबतीमध्ये की छोटे व्यावसायिक हे स्वतः ओनर आहेत, प्रोप्रायटर आहेत आणि ते स्वतःच डिजिटल मार्केटिंग करायला जातात. काही हरकत नाही. दुसरा कुठला स्टाफ अपॉइंट करायचा नसतो किंवा काही करायचं नसतं. पण मला वाटतं तिथं त्या प्रशिक्षणाची गरज आहे पुन्हा. एक आहेच आहे. मी परत म्हणतो की परत मुद्दा परत इव्हेंच्युअली सगळा माझा की ही सगळी मंडळी जेव्हा म्हणजे अनेक ठिकाणी माझं किंवा 2 तासात शिकवा, मी म्हणतो नको शिकूस. मग प्रत्येक गोष्टीचा क्रॅश कोर्स नाही होऊ शकत. हां, म्हणजे असे बरेच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी लोक बोलतात की आमच्या इथे या आणि 30 मिनिटात 2 तासात शिकवा. म्हटलं मी म्हणतो की नका शिकू, नका करू, काही हरकत नाही. तुम्ही करताय उत्तम करताय अगदी. कारण होतं काय माहिती का, हे तंत्रज्ञानाची एकतर गती ही अव्वाच्या सव्वा आहे. अफाट आहे. ती पकडण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला लागता आणि ती पकडण्यासाठी आधी मुळात मार्केटिंग समजून घ्या. हे जर नसेल, ते लहान मुलं तुम्ही बघितलं असेल ना, ती गाडी मागे ओढतात आणि मग ती पुढे जाते. आता ते मागे ओढणं हे म्हणजे मार्केटिंग आहे. राईट. तुम्ही 4 गोष्टी पहिल्यांदा मागे या. आधी स्वतःचा व्यवसाय समजून घ्या, स्वतःचं प्रॉडक्ट समजून घ्या, स्टार्ट फ्रॉम बेसिक. तिथपासून तर ती गाडी मागे ओढली तर ती नरकात पुढे जाईल. पण त्या पुढे जायच्या घाईमध्ये हे मला मागे नाही जायचं, हा माझ्यासाठीचा खूप मोठा प्रॉब्लेम जाणवतो. आणि हा तुम्ही आता म्हणताय ना, हा छोट्या व्यावसायिकांपुरता मर्यादित अजिबात नाही आहे. मोठे व्यावसायिक सुद्धा चूक करतात. हे खूप ठिकाणी म्हणजे त्यात हे एक म्हणजे हा भ्रम म्हणा किंवा काही म्हणा की हे केलं ना की 2 दिवसात असं होतं, हे केलं ना की वर्षभरात माझा बिझनेस तिप्पट होईल. होऊ शकतो, झालेल्या केसेस आहेत. पण त्याच्यासाठी हे पहिल्यांदा हा फाउंडेशन तितकं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी काम करायची काहीच कोणाची तयारी नसते. बरोबर. म्हणजे मला जेव्हा कोणीतरी लोक विचारतात की आमच्यासाठी काहीतरी करा, तर मी पहिल्यांदा म्हणतो की मला पहिले तुमचे 3 दिवस द्या, समजा तुमचा व्यवसाय. बरोबर. तर मी काहीतरी करू शकेन. कारण मला तुमचा व्यवसायच नाही कळला, तुमचं मार्केटच नाही कळलं, तुमचं प्रोडक्टच नाही कळलं. तर नाही, मग मी त्यांना 10,000 प्रश्न विचारतो की हे असंच का बनवलं, आत्ताच का काढलं, मग या लोकांसाठीच का विकताय, बरं मग हे सगळ्यांसाठी हे प्रश्न विचारले की मग ते नाही झेपत. दुसरा एक नाही, तुम्ही म्हणता बोलता बोलता सांगून म्हणालात कोण करतंय, हा माझा अजिबातच प्रश्न नाही. म्हणजे तुम्ही स्वतः तुम्ही जर करत असा, माझं अजिबातच म्हणणं नाही की तुम्ही प्रत्येक वेळी बाहेरच्या कोणातरीच द्या. तुम्ही करताय अगदी हरकत नाही, तुम्ही बिनधास्त करा आणि उत्तम करू शकाल, पण त्याच्यासाठी तितका वेळ द्या. बरोबर. तुम्ही जर व्यवसायासाठी जर दिवसातील समजा 10-12 तास काम करत असाल, तर हेही तितकंच महत्त्वाचं आहे. हे पहिल्यांदा मान्य करा, त्याच्यासाठी तितका वेळ द्यायची तयारी ठेवा आणि त्या गोष्टी आपल्याला येत नाहीत, त्या आपल्याला शिकायला लागतील. बरोबर. आता इथे परत ही ओळ म्हणण्याचं कारण असं की मी गेले 6 वर्ष फेसबुकवर आहे ना, मला येतं सगळं. ईमेल्स काय मी 15 वर्ष ईमेल पाठवतो, मग मला येतं, त्याच्यात काय वेगळं. आता त्याच्यात काय वेगळं तर मग होतो की मग सगळ्यामध्ये अनेक जण आहेत की जिथे स्वतःच केलेल्या कॅम्पेन्सवरती उत्तम आहेत. तुम्ही अनेक कंपन्यांसाठी कन्सल्टन्सी करता डिजिटल मार्केटिंगच्या संदर्भामध्ये. तुमच्याकडे खूप सारी उदाहरणं असतील, केस स्टडीज असतील, तर अशी एखादी काही केस स्टडी तुम्हाला सांगता येईल का की जी खूप इंटरेस्टिंग आहे, आपल्या दर्शकांना ती खूप ऐकायला आवडेल? माझी सांगायची आधी एक फारच इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, ज्याच्यावरती गुगलनी स्वतः केस स्टडी केली आहे. अच्छा, गुगलनी अभ्यास करून किंवा आणि अशा ठिकाणीही, आणि तुम्ही आधीचं जे आपलं उदाहरण चाललं होतं त्याच्यावरतीच हे जोडून आत्ता एकदम आठवलं म्हणून सांगतो. हैदराबादच्या जवळ एक छोटंसं खेड आहे, म्हणजे आपल्या इथलं साधारण आपण धरूयात शिरवळही मोठं असे. बरं. हां, याच्याहून छोटंसं असं गाव आहे. आणि मी खेडं शब्द म्हणण्याचं कारण की पायाभूत सुविधा पण फारशा तिथे नाहीत.
म्हणजे रस्ते आणि दळणवळणाची पण चालणोपार नाहीत अशा पद्धतीचं ते शहर गाव काय तुम्हाला जागा म्हणूया. त्या जागेत एका सासूनी सुनेनी आणि त्या सासूच्या मुलीनी या तिघींनी मिळून लोणच्यांचा व्यवसाय सुरू केला. अच्छा. ठीक आहे. 3 गाडी म्हणजे सासू, त्याची सासूची मुलगी आणि सासूची सून या तिघींनी मिळून एका लोणच्याचा व्यवसाय सुरू केला. ह्या लोणच्याच्या व्यवसायामध्ये ते घरी लोणचं बनवायचे त्यांच्या तिथल्या ज्या काय पारंपरिक पद्धतीने आणि विविध लोकांना ते नेऊन देणं या ह्याच्यासाठी त्यांनी व्यवसाय, अतिशय साधा व्यवसाय, सगळ्यांना सोपं, काय वेगळं काही पण नाही, हे करायला सुरुवात केली. आज तुम्ही त्या परिसरात कुठेही गेलात तर हा व्यवसाय हा एक ब्रँड झालेला आहे. आणि तो काय केला त्यांनी हे समजून घेण्यासाठी गुगलने त्यांच्यावरती एक जवळपास माझ्या अंदाजाने एक दणदणीत मोठी केस स्टडी केली. बरं. आणि मग इव्हेंच्युअली त्याच्या अंती असं आलं की लोणचं या शब्दाचे जे काही पर्यायी शब्द होऊ शकतात, लोणचं या ही गोष्ट कशा कशाबरोबर असोसिएट होऊ शकते, या सगळ्या गोष्टींचा वापर करून त्यांनी कीवर्ड्स जवळपास 5-6 हजार कीवर्ड्स वापरून त्यांनी त्यांचं ई-कॉमर्स पोर्टल बनवलं होतं. बरं. त्याच्यावरनं ते हे ऑर्डर्स घ्यायला लागले. अतिशय साधं आहे, म्हणजे ते वर्करणी बघता मी म्हणाला अरे ह्या वेबसाईटसाठी असं आहे ते. अच्छा. पण पुन्हा मार्केटिंग त्यांनी उत्तम पद्धतीने केलं. म्हणजे काय केलं त्यांनी पहिल्यांदा समजून घेतलं. त्यांनी काय फार आकर्षक पॅम्पलेट बनवलं वगैरे नाही. त्यांनी पहिल्यांदा अतिशय साधी, ती वेबसाईट इतकी साधी आहे, अच्छी खूप साधी आहे, म्हणजे एखादा नवखा डिजिटल मार्केटर हेही म्हणेल की ह्याच्यावर भाई वेबसाईट मी करू शकतो. अरे मित्रा तो करू शकतोच, पण तू डिजिटली छान करू शकतोस. पण त्याच्या मागे त्यांनी बॅकएंडला जे काही कीवर्ड्सवर काम केलं आहे आणि ते काम फक्त डिजिटलवर नाही, आधी डोक्यात की लोक माझं लोणचं काय काय पद्धतीने शोधू शकतात, ह्याच्यावर मी 5,000 शब्द लिहू शकाल का वेगवेगळे. बापरे. एवढे त्यांनी काढले. हो. म्हणजे थोडक्यात हा मार्केटिंगचा जो थॉट, त्याची जी थिंकिंग प्रोसेस, म्हणजे विचारांची प्रक्रिया जी आहे, त्याच्यावरती तुम्ही सारखा निर्देश तिकडेच करताय का की डिजिटलमधली ही बाजू मस्तपैकी जर समजून घेतलीत ना तर ह्याच्यासाठी की मजा नाही. वा. डिजिटल मार्केटिंगमध्ये म्हणजे डिजिटल मार्केटिंग करताना पुन्हा त्या मार्केटिंगचा तुम्ही त्याला हायलाईट करताय, तर त्याच्यामध्ये टायमिंगचा पण किती मोलाचा भाग नसतं नाही. म्हणजे आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना, आपल्या अवतीभोवतीचं वातावरण, आपण जो काही प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस आपण जे काही सेल करतोय, तर त्याचं आणि आपल्या भोवतालात घडत असणाऱ्या घटनांचं जे टायमिंग आहे त्याचं एखादं काही उदाहरण सांगा. फारच मस्त प्रश्न. मी ते आपण बरेचसे ते हे बघितले असतील बघा, बोर्ड झोमॅटोचे. हो. तर ते याचं एक साधं उदाहरण आहे. पासून हे बऱ्याच आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आहेत किंवा म्हणजे अनेक आपल्या आयुष्यात. पण हे पुन्हा याचं मागचं थोडंसं लॉजिक समजून घेऊयात किंवा एक का महत्त्वाचं होत गेलं ती थोडीशी ती बाजू समजून घेऊयात. आता एक लक्षात घेऊयात की आपण एक 2 मिनटं इंस्टाग्राम हा प्लॅटफॉर्मबद्दल बोलूयात. इंस्टाग्राम. हां, साधारण ॲव्हरेज इंडियन, म्हणजे साधारण म्हणजे मी त्याच्यासाठी फक्त तरुणांना दोष देत नाही, ॲव्हरेज इंडियन दिवसातला जवळपास इंस्टाग्राम 51 ते 54 वेळा ओपन करतो. 51 ते 54. हां, म्हणजे ॲव्हरेज इंडियन दिवसभरात इंस्टाग्राम असेल तर सोशल मीडिया म्हणून सोशल मीडिया ॲप्स जे तुमचे आहेत मोबाईलमध्ये, हे 51 ते 54 वेळा तुम्ही दिवसभराच्या 24 तासात ओपन करता. मग त्याच्यात जे काही तुम्ही वापरत असाल ते. आता मग गंमत करूयात की मी जर 51 वेळा 50 वेळा जर मी एखादी गोष्ट ओपन करत असेल तर मी एका वेळी म्हणजे एकदा ओपन केल्यावर एका वेळी मी किती वेळ त्या प्लॅटफॉर्मवर असतो, तर पुन्हा सरासरी भारतात सगळ्या जणांचा हा वेळ 2-2.5 मिनिटाच्या आसपास आहे. बरं. आता पुन्हा आपण विचार करूयात की मी 2-2.5 मिनिटात स्क्रोल करणार आहे, मी काय एकच गोष्ट बघणार नाही, तर मग मी किती स्क्रोल करतो आणि किती गोष्टी मी बघतो. तर पुन्हा एक इंटरेस्टिंग आकडा, सरासरी भारतीय त्या 2-2.5 मिनिटात जवळपास 70 पोस्ट बघतात. 70. हां, म्हणजे आपण 2-2.5 मिनटं आपण कॅल्क्युलेशनला सोपं, म्हणजे 150 सेकंद झाले, 2 मिनटं, 150 सेकंदात मी 70 पोस्ट बघतो. म्हणजे पुन्हा गणित काय सांगतं की मी एका पोस्टवर 2 सेकंदांहून जास्त वेळ थांबणार नाही आहे, सरासरी भारतीयांचा विचार केला. मग माझी जी काही मी पोस्ट बनवतोय कोणासाठी का असेना, ही त्या 2 सेकंदांच्या लायकीची आहे का? हे खूपच चॅलेंजिंग वाटतं मला पण. बरोबर. आता ही मजा कळायला लागली. आता ह्याला मी दुसरी बाजू आणतो. त्या 70 ज्या मला पोस्ट दिसणार आहेत, त्या 70 पोस्टमध्ये माझी आवड, माझ्या आवडीचे लोक, माझ्या आवडीचे इन्फ्लुएन्सर्स यांचे, मला अमिताभ बच्चनजींची पण पोस्ट दिसणार आहे आणि माझ्या शेजारी राहणाऱ्या मित्राची पण पोस्ट दिसणार आहे. अगदीच मला माझ्या शाळेची पण पेज आहे त्याच्यावरची पण पोस्ट दिसणार आहे आणि मला एक जाहिरात पण दिसणार आहे. येस,
त्याच 2.5 मिनिटात, बरोबर. त्याच 70 पोस्टमध्ये एखादी ब्रेकिंग न्यूज पण दिसणार आहे. त्यात मला एखादी बातमी पण दिसणार आहे. बरोबर आहे. आणि ह्या सगळ्यांवर मी तेवढाच वेळ देणार आहे. आता मला मग माझं महत्त्व कळायला लागतं की जो माझा कंटेंट करणारा माणूस आहे, जो माझा ग्राफिक डिझाईन करणारा माणूस आहे, की तुम्ही आता जे काही एखाद्या ब्रँडसाठी करताय हे त्या 2 सेकंदांपेक्षा जास्त किमतीचं व्हॅल्यूचं झालं तर तो माणूस तुमच्याकडे जास्त वेळ बघणार. करेक्ट. मग मी माझ्यासाठी सक्सेस म्हणून काय बघतो, लाईक, सबस्क्राईब, व्ह्यूज वगैरे फार पुढचा मुद्दा आहे, खूपच पुढचा मुद्दा आहे. अच्छा, आधी तो तिथं थांबला पाहिजे. मी माझ्या पोस्टवर 2 सेकंदापेक्षा कोणी जास्त थांबतंय का ही माझ्यासाठी पहिली पायरी. वा. मग 3रा सेकंद कोणी खर्च करत असेल मी जिंकलो, 4था सेकंद अजून जिंकलो. हे बिल्ड होण्यासाठी मग मी पहिल्यांदा त्यांना काय दाखवतोय, दुसऱ्यांदा काय, तिसऱ्यांदा काय, ही जर्नीच आपण विसरतो. की मग आता जेव्हा आता तुम्हाला एखादा कुठलाही व्यवसाय म्हणा किंवा सर्व्हिस म्हणा किंवा अगदी मी म्हणेन मी स्वतः पण एक व्यवसाय आहे ना, तुम्ही स्वतःची पण जाहिरात करताच ना. अगदी आपण DP आपला बदलला की ती पण जाहिरातच आहे, सेल्फ प्रमोशन आहेच आहेत ना, ते आपण विसरतो. तुम्ही CV 10 ठिकाणी पाठवता तीही जाहिरातच आहे अर्थात. मग त्याच्यामध्येही या प्रत्येक ठिकाणी मी मग पहिल्यांदा काय दाखवतोय, दुसऱ्यांदा काय दाखवतोय, तिसऱ्यांदा ती एक स्टोरी तयार होतीये का, त्यातून लोकांचा इंटरेस्ट निर्माण होतोय का, ह्या गोष्टींकडे अनफॉर्च्युनेटली परत बघितलं जात नाही. मग मला व्यावसायिक म्हणतात की अहो नाही माझा औद्योगिक क्षेत्रात मी आहे, माझं ते काय इंडस्ट्रीयल सगळं आहे, मला इंस्टाग्राम नकोच, माझं असं सगळं मला यूट्यूब नकोच, ते काय सगळ्यांना कळत नाही, फार टेक्निकल आहे आमचं. मग असं सगळं झाल्यानंतर मी शेवटी म्हणतो पण तोच माणूस बघणार आहे ना. बरोबर. तोच माणूस बघणार आहे ना तुमचं, म्हणजे असं काय वेळा जन्म तुमचं प्रॉडक्ट बघायला उद्या ब्रह्मदेव नवीन माणूस नाही जन्माला घालणार. बरोबर आहे. माणूस तोच आहे ना. अगदी. तुम्ही तसा कंटेंट बनवा. त्याच्या पुढची गोष्ट काय होते या सगळ्यामध्ये, ओके माझं हे बनलं आहे, तुम्ही सगळीकडे टाका. अरे सगळीकडे टाकायचं नाही होत. मग मी तिथे दरवेळी लोकांना गंमतचं एक उदाहरण सांगतो. आता तुम्ही आज घरी उशिरा पोचणार आहात, ही गोष्ट तुम्ही आईला वेगळ्या पद्धतीने सांगता का हो, वडिलांना वेगळ्या पद्धतीने सांगता, भाऊ बहिणी असेल तर वेगळ्या पद्धतीने सांगता, बरं त्यात परत लहान मोठा असेल तर परत वेगळ्या पद्धतीने सांगता. बरोबर. लग्न झालं असेल तर तुमच्या साथीदाराला वेगळ्या पद्धतीने सांगता, हो, जवळच्या मित्राला वेगळ्या पद्धतीने सांगता. माहिती तीच आहे. तीच आहे. पण मग ही पद्धत का बदलते, माहितीचं शेवटी माणूस बदलतोय. एक्झॅक्टली. समोरचा माणूस बदलल्यामुळे तुम्ही तुमचा मेसेज बदलता, अर्थ तोच राहतो. मग इथे चॅनल्स नाही का बदलत. अगदीच. इंस्टाग्रामवरती मी असताना माझा ऑडियन्सची एक माइंडसेट वेगळा आहे, लिंक्डइनवर असताना तो वेगळा आहे, ट्विटर किंवा आज Xवर वेगळा आहे, वेबसाईटवर वेगळा आहे, ईमेलवर वेगळा आहे, यूट्यूबवर वेगळा आहे, फेसबुकवर वेगळा आहे. बरोबर. मग या प्रत्येकासाठी तीच माहिती किंवा तोच अर्थ पोचवणं असेल तर मला ते बदलावं लागणार नाही का. हे परत बदलायचं नसेल तर अनफॉर्च्युनेटली दिस इज अगेन मार्केटिंग. म्हणजे डिजिटल नंतर येते मला वाटतं. बरोबर. हे मार्केटिंग म्हणजे ते कसं कन्वे करतोय आपण समोर. मग त्या पद्धतीने तुम्ही एकच मेसेज म्हणजे एकच माहिती ही वेगवेगळ्या पद्धतीने कॅप्सूल किंवा त्याचं पॅकेजिंग बदलताय का. आज आता गंमत अशी आहे की ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे सगळं करण्यासाठी लागणारी साधनं, सॉफ्टवेअर्स, प्लॅटफॉर्म्स किंवा टूल्स हे मुबलक प्रमाणात अवेलेबल आहे. त्याच्यासाठी काहीही वेगळे किंवा खूप खर्च किंवा मग त्याच्यासाठी एक खूप हाय एंडच कॉम्प्युटर पाहिजे किंवा खूप हाय एंडच मोबाईल पाहिजे अशी काहीच गरज नाही. बरं. हे सहज अवेलेबल आहेत. पारंपरिक पद्धतीनं चालणारी जी मार्केटिंग ची टेक्निक्स जी असायची त्याच्यामध्ये काही विशिष्ट कौशल्य त्या मार्केटिंगच्या रिसोर्सेसकडे असणं गरजेचं. बरोबर. डिजिटल मार्केटिंगसाठी मुळात तरुणांसाठी स्पेसिफिकली मला विचारायचं आहे, करिअरच्या संधी कशा उपलब्ध आहेत आजच्या काळामध्ये आणि कुठला स्किलसेट त्या तरुणांकडे असणं, कौशल्य कुठले असणं गरजेचं. एक म्हणजे की मगाशी बोलता बोलता त्याचा उल्लेख केला की डिजिटल आणि मार्केटिंग हो हे जगाच्या अंतापर्यंत आता राहणार आहे. बरं. तुम्ही आत्ता जेवढा इंटरनेट वापरता म्हणजे दिवसाला तुम्ही जो काही इंटरनेट वापरता हे वाढतच जाणार आहे. आता तुम्ही जितके वेळा दुकानात जाता ह्याच्या पुढे हे प्रमाण कमीच होणार आहे. मी याच्यात या का आवर्जून या. नोकऱ्या ह्याच्यात आहेत का, आहेत, रंजणीत प्रमाणात आहेत, त्याच्यापेक्षा व्यवस्थित आणि मुबलक प्रमाणात वाढणार आहेत. याच्यात काहीही वेगळं नाही. त्यामुळे ज्याला फर्टाईल लँड म्हणता येईल असं हे नक्कीच आहे. बरे रंजणीत तुम्ही या, मस्त पीक होईल, काहीच गरज. अच्छा.
आता काय लागेल किंवा तुम्ही स्किल सेटचं किंवा उदाहरण केलं तर मला ॲनालिसिस आणि स्टॅटिस्टिक्स हे खूप महत्त्वाचे वाटतात दोन विषय. अच्छा, ॲनालिसिस आणि स्टॅटिस्टिक्स. म्हणजे ॲनालिसिस करायची क्षमता किंवा आवड आणि स्टॅटिस्टिक ही कौशल्य. म्हणजे अगदी साधं उदाहरण आहे, आपल्याला ते बुद्धिमत्ता चाचणीसाठी असायचं ना की बाबा हे पहिले 3 आहेत, चौथं काय असेल, किंवा यामध्ये वेगळा कोण, ऑड मॅन आउट कोण, हे ओळखा. इथपासून हे मला आवडतं का, ही ॲनालिसिसची आवड असणं. मग त्यातनं पॅटर्न शोधा, त्यातून 4 गोष्टी शोधा. हा माझा म्हणजे ही माझी विचार करण्याची एक तार्किक बुद्धिमत्ता ज्याला आपण म्हणतो, बरोबर आहे, लॉजिक्स आहे का माझ्याकडे, आणि एक संख्याशास्त्रीय विश्लेषण ज्याला आपण म्हणतो. आणि त्याचं का, कारण बऱ्याच जणांचं मला परत डिजिटल मार्केटर्स जे आता विद्यार्थी बरेच आहेत किंवा आजूबाजू जे दिसतात ते थांबतात जेव्हा ॲनालिटिक्सचा एक रिपोर्ट येतो आणि ते पाठवतात क्लायंटला, हे बघा तुमचे असं असं झालं, हा ॲनालिटिक्सचा रिपोर्ट. तो म्हणतो मी याचं काय करू, समजव ना मला. तर तुमचं काम सुरू होतं तो रिपोर्ट आला की. अच्छा, तुम्ही मागच्या एखादं समजा काही कॅम्पेन्स केले, त्याचे काय कसं झालं, काय झालं याचे रिपोर्ट्स आले की ॲक्च्युली डिजिटल मार्केटरचं काम सुरू झालं की आता मी काय सुधारू, इथे स्टॅटिस्टिक्स आलं. म्हणजे त्याचं तुम्हाला ॲनालिसिस करता आलं पाहिजे त्या रिपोर्टचा. साधं एक उदाहरण तुम्हाला देतो, ते तुम्हाला अगदीच व्यवस्थित मला म्हणायची की गोष्ट कळेल. एक टूल आहे, ज्या टूलद्वारे तुम्हाला कळतं की माझ्या वेबसाईटवर कुठे सगळ्यात जास्त क्लिक केले. त्याला आम्ही हॉटस्पॉट म्हणतो की हॉटस्पॉट, की माझी वेबसाईट आहे त्याच्यात सगळ्यात जास्त कुठे माणसांनी क्लिक केलं. अच्छा, ठीक आहे, फार काय अवघड नाही. त्याचे तुम्हाला स्क्रीनशॉट्स मिळतात. लाल जिथे असेल तिथे सगळ्यात जास्त, हिरवं कमी, पिवळं असं ते हॉटस्पॉट्स कर. हा एक वेगळा रिपोर्ट. दुसरा एक वेगळा रिपोर्ट गुगल अनालिटिक्स किंवा वेबसाईट अनालिटिक्स सगळा देतो की कुठल्या पेजवर कोणी किती वेळ घालवला, म्हणजे होम पेजवर किती, प्रोडक्ट पेजवर किती, कॉन्टॅक्ट पेजवर, वेगवेगळ्या पानावर कोणी किती वेळ घालवला. आता मला 2च मुद्दे घेऊया, बाकी त्याच्यात मी जात नाही. आता मला हॉटस्पॉटमध्ये दिसलं असेल की प्रत्येक वेबसाईटवर सर्चवाली जी विंडो असते ना, ती काहीतरी शोधा, इथे सगळ्यात जास्त क्लिक्स झालेत. ठीक आहे. आणि दुसऱ्या रिपोर्टमध्ये मला कळालं की प्रॉडक्टची जी पानं आहेत तिथे फार कमी वेळ लोकांनी घालवला आहे. बरं, आता हे 2च गोष्टी माझ्यासमोर रिपोर्ट म्हणून येतात. आता ह्याच्यातलं कोरिलेशन म्हणजे मी काय लावतो की सगळ्यात पहिल्यांदा ही वेबसाईट घाईड झालेली आहे, कारण कुठे काय हे लोकांना सापडत नाहीत म्हणून त्यांना सर्चवर बटन दाबावं लागतं आहे. आणि प्रॉडक्ट पेजवर कोणीच पोचत नाही आहे, प्रोडक्ट पेजवर लोक जातच नाही आहेत. त्यामुळे पहिल्यांदा मार्केटिंग सोडा, डिजिटल सोडा, ती वेबसाईट नीट अरेंज करा, युजर फ्रेंडली करा. हा याच्यातलं दागेदोरे जोडणं. वा, मुद्दा इथे संपतो. मग लोक काय करतात, काही प्रॉडक्ट पेजवर येतच नाही, मग प्रॉडक्टसाठी अजून 10 पेजेस बनवा. अरे उपयोग आहे, तुझ्या आहेत त्याच्यावर येत नाही, अजून 10 वर कोण येणार. ही थोडी तांत्रिक बाजू झाली, पण सोपी करून मला एवढंच म्हणायचं की त्यातलं काय कोरिलेशन लावता येतं आहे. हे इंटर रिलेशन्स जर जमले तर तुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा खरा तर वापर बरा करताय. थोडक्यात एक स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस आपण म्हणूया, म्हणजे संख्याशास्त्रीय विश्लेषण, एक तार्किक बुद्धिमत्ता याचा एक भाग आहे. मला शेवटचा असा एक प्रश्न विचारायचा आहे की डिझाईन्स म्हणजे व्हिज्युअल्स जे दिसतात, तो एक महत्त्वाचा ॲपिअरन्स ज्याला आपण म्हणतो की आपण जे मगाशी म्हणालो की 2 सेकंदासाठी मी तिथे थांबेन का वगैरे, तर त्या आपण म्हणूया ग्राफिक डिझायनर्सना किंवा डिझाईन्सचं कौशल्य असलेल्या रिसोर्सेसना, युवकांना कितपत संधी आहे? प्रचंड प्रमाणात रादर. आता परत काय गंमत होते की साधा परत एक इंग्लिशमध्ये एक छान म्हण आहे की वी बाय बुक बाय इट्स कवर. आत काय ते सोडून त्या वरती छान दिसतंय का याच्यावरनं आपण ठरवतो, आणि ते मी सामर्थ्य म्हणून किंवा ते मी शैली किंवा स्किल्स म्हणून त्याच्याकडे बघतो. मी त्याच्याकडे अजिबात विनोदाच्या बुद्धीने किंवा सरकॅस्टिक मला अजिबात त्याच्यात बघायचं नाही आहे. मी मग उलट म्हणतो की आता मग माझ्याकडे काही चांगलं आहे तर मला ते तितक्या छान पद्धतीने लोकांसमोर मांडता आलं पाहिजे. आणि तिथे परत ग्राफिक्सचा मुद्दा आला. बरोबर. आता इथे परत गंमत कशी होते की मग कॅनवा नावाचं एक टूल आहे किंवा अजून 15,000 टूल्स आहे वेगळं. तिथे परत सगळेजण काय करतात की स्वतःच करायला जातात. काही प्रॉब्लेम नाही, स्वतः करा, काहीही इश्यू नाही. पण तुम्ही पुन्हा फक्त त्यातली एखादी टेम्पलेट घ्या, त्याच्यात काही 4 गोष्टी करा आणि हे करा. हे करायलाही माझी ना नाही, पण मुळात रंगसंगतीचा विचार करा. बरोबर. कुठले 2 रंग एकमेकांबरोबर जाऊ शकतात, जाऊ शकत नाहीत, हा विचार करता येईल. बरं, माझ्या प्रॉडक्ट काहीतरी एक आजच्या भाषेतला शब्द वापरायचा तर माझं प्रॉडक्ट काहीतरी वाईप करतं. वाईप तर ते काय आहे, माझी सर्व्हिस काय आहे, मी कोणासाठी करतोय, त्यांना कुठला रंग आवडतो. म्हणजे साधारण एक तरुणांच्या आवडीचे काही रंग असतात,
त्यांना आजी आजोबांसाठीचं माझं प्रॉडक्ट असेल तर मी कुठले फॉन्ट्स वापरले पाहिजेत. बरोबर आहे. हे सगळे विचार करा ना परत. अगदी. पुन्हा काय होतंय की घाई, म्हणजे काहीतरी बनवा आणि ते ओका लवकर, काहीतरी तिथे टाका. ग्राफिक डिझायनरच घ्या किंवा लॉजिक किंवा कोणतरी खूप महागातलाच आर्टिस्ट घ्या असं माझं अजिबात म्हणणं नाही. तुम्ही ही टूल्स वापरायचे की वापरा, पण विचार करून वापरा. एक साधं पुरत तुम्हाला आत्ता आपण आहोत ते इथलं एक साधारण उदाहरण देतो, आणि जे कोणी त्या व्यक्तीने ते केलं त्याचं कौतुक म्हणून हे सांगतोय की आत्ता आपण तुम्ही या ज्या 2 फ्रेम्स लावल्यात, आपण सगळे इथे बोलतात, इथे किती सटल विचार केला आहे त्या सरस्वतीचा. हो. की ती जी सरस्वती तिथे काढली आहे ती जी काही अर्थ डिपिक्ट करते, परत ती माझ्या मागे नाही आहे किंवा तुमच्या वक्त्याच्या मागे नाही, तर तुमच्या मागे आहे, ज्याला प्रश्न विचारायचा आहे की ज्ञानार्जनासाठीचा हा प्लॅटफॉर्म आहे हे सांगण्याचा किती सटल वे हा वापरला आहे. बरोबर. तुम्ही कुठेच कुठल्याच्या 10 वेळा त्या ओकून नाही बोललेलात. बरोबर आहे. बरं, आता हे लोकांना कळत नाही का? डेफिनेटली त्यांच्या कोणाच्या तरी ते मनाचं रजिस्टर होतं, त्यांना ते कळतं, हे अर्थ लोकांपर्यंत पोचतात. हो. मला ह्या डिझाईन ॲबिलिटीज आणि स्किल्सचा विचार तुम्ही करताय का? बरोबर. जर करत असाल तर तुम्ही तो 3रा सेकंद कमवाल, नसेल काहीही घडणार नाही. आपल्या आजच्या संवादातून एक गोष्ट स्पष्ट होते, सुस्पष्ट होते की डिजिटल मार्केटिंग हे फक्त तंत्र नाही आहे, तर तो विचार आहे. विचारांची ती प्रक्रिया आपण किती बारकाईनं, किती तपशीलवार करतो, त्याच्यावरती मला वाटतं खऱ्या अर्थानं डिजिटल आणि मार्केटिंग दोन्हींचं यश त्याच्यावरती अवलंबून आहे. डॉक्टर अमेय, आपण आलात, आपण खूप वेळ दिलात, अजून खूप काही बोलता येण्यासारखं आहे या विषयावरती. नक्की आपण पुन्हा कधीतरी या विषयावरती आणखी सविस्तर बोलण्याचा प्रयत्न करूया. पण आज बुक विश्वच्या या प्लॅटफॉर्मवरती आपण आलात आणि डिजिटल मार्केटिंगचे अनेक पैलू आपण उलगडून दाखवलेत, याबद्दल मी सर्वांच्या वतीनं आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू.